हॅलो मित्रांनो मैत्रिणींनो माझ्या बहिणी भावानो सकाळचा गुड मॉर्निंग. काय चाललंय तुमचं? झालं का चहा पाणी? तर माझं बी झालेलं आहे. तर या चला माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम वेलकम टू यू माय युट्यूब चॅनल. तर बहिणी भावानो आज आपल्याला बनवायची आहे पालकाची भाजी. तर हो का बघू शकता कापून ठेवली. आता तुम्ही म्हणसाल ह्याच्यामध्ये लाल लाल काय आहे? तर बहिणी भावानो ह्याच्यामध्ये मिसळली ती गाजर एकदम ताजी ताजी फ्रेश. तर गाजर आहे ती चांगली आपल्याच ह्याच्यातली एकदम छान गाजर मध्ये मिसळून काय म्हणते ना मिक्स भाजी तसं गाजर ते मिसळून डाळ टाकून मस्त मध्ये हिरव्या मिरच्या घालून मस्त मध्ये नंबर एकच बनवायची पालकाची भाजी. तर चला मग पेटवूया गॅस आणि ठेवूया कढई ओतूया तेल. तर बहिणी भावानो तर चला ओतूया तेल आणि आता टाकूया लसूण. बर का हे का लसूण टमाटर कुटून ठेवलेला आहे. हे का बघू शकता लसूण टाकायले. गाजरेला गोड आहे ती बरं का. मालकाला आमच्या नवऱ्याला मिक्स भाजी लय आवडते. या तुमच्या नानाला नाना म्हणा काका म्हणा. लसूण टाकला आता टाकूया टमाटर. लसणाला होऊ दिलं लाल जरा. आता टमाटर बी होऊ देऊ लाल. तर टमाटर बी तेलात लाल झालेला आहे बघू शकता. नाहीतर तेलच सांडलं सगळं नाही दिसत. नंतर दाखवूया भाजी करताना. आपलं जसं आहे तसं बनवायचं परिस्थितीनुसार. आपल्याकडं घर आता मोतूया टाकूया पालकाची भाजी हिरवी गार नंबर एकच. गाजर बिजर मध्ये मिक्स केलंय बर का. बहिणी भावानो काका आहे ते तुमचं वस्तात काय बी आवडतंय त्यांना मिक्स भाज्याचं बर का. येऊ का गाजर टाकायले लय व्हायली भाजी म्हणून म्हणलं आता कमीच करावं. येऊ का आता टाकूया मीठ. हा येऊ का मीठ घेतलंय. टाकूया हळद वरून. हळद टाकली. आता टाकूया डाळ मुगाची डाळ. मी आता टाकते माय येऊ का. हं मीठ हळद टमाटर कोथिंबीर लसूण हिरव्या मिरच्याची चटणी मध्ये मस्त पसकला टेस्टी टेस्टी पालकाची भाजी. हो का आहे का हिरवी गार. आता हलवूया मिश्रण. आता टाकूया थोडी चटणी हिरव्या मिरच्याची. येऊ का याच्यात गिलासात वाटलंय. त्याच्यात मिरच्या टाकून लसूण टाकून लय मोठा लसूण तर काय आपणच काय आणलेला आहे. लय मोठा टाकून मस्त मध्ये बनवली फर्स्ट क्लास. यश पाणी दे रे. यश ए शिव पाणी दे तांब्याचा.
माझा हात तिकटानं भरलाय रे म्हणून म्हणून. यश, ए यश, इकडे हे बघ. ही त्या मग ताईला देऊन ये. हो का, एवढीच भाजी त्या वतून घ्या म्हणा. चांगले करता करता ठेवली जास्त झाली म्हणून. राहू दे जा. काय होत ना, देऊन ये खराब होऊन ये. कुणाच्या तर मुखात जाव. हलवू ये आता. वाटी आण लगेच माघारी. तिथं लय मोठा आहे. मला भाजी आहे रात्रची. रात्री बनवलेली भाजी कुठं टाकून द्यावी. आणि ह्याच्यात शेंगदाणे मीठ तेल जास्त कशाला टाकायचं. हा दोन वाट्या त्या शेपूच्या भाजीमध्ये मिक्सून करा म्हणावं. दिवली म्हणावं. तर हो का, आता बनवायचंय आपल्याला. बनवायचंय म्हणते सॉरी, कूट टाकायचंय बरं का. अजून कूट टाकून मस्त पासकालाच बनवायचं. तर बहिणी भावानो, पालकाची भाजी कोणाकोणाला आवडती, टेस्टी टेस्टी. जर तुम्हाला माझी भाजी आवडत असली गावठी पद्धतीनं, तर मला लाईक कमेंट शेअर करा आपल्या उषा भाजीवालीला. आता गरीब म्हणायचं नाही. चुकून गरीब येते तोंडात. तर बहिणी भावानो, अशा पद्धतीनं बनवली पालकाची भाजी. तर चला या बरं जेवायला. कोणाकोणाला आवडती ती. तरी अजून कूट टाकायचंय बरं का, लक्षात जाईल. हा कूट टाकायचं आहे त्याच्यामध्ये. पुन्हा माणसाला कूट बी टाकलं नाही बाबा. ह्याच्यात वाटून ठेवलेला आहे. तर ह्या का मीठ टाकायलेली आहे आता. हे का आम्ही भाज्याच खातावले. शाकाहारीच हवा आम्ही, मांसाहारी ना. खाताव मटण बी खात ना, अशातला भाग नाही. पण तेवढं सारखं सारखं नाही, कधीतरी. आणि अंडे बी खाताव. अंडे बनवायची ती पण पोळी. तेव्हा का बघू शकता. हा त्याची बनली नंबर एकच. रट 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 शिजायली. तर चला थोडं पाणी ओतलंय. थोडे पाणी ओतू द्यायचं. आणि आता बनवायच्या ज्वारीच्या भाकरी, पांढऱ्या शिपट नंबर एकच. ज्वारीची भाकर. आणि आमच्यात राईस बी कोण खात नाही ती बरं का बहिणी भावानं. आवडत नाही तेवढा. जसं आहे तसं. तर बनलेली आहे पालकाची भाजी. माझी करण्याची रेसिपी तुम्हाला आवडली का, पालक भाजी बनवण्याची? हा तर आता बहिणी भावानो, ही रेसिपी बनवण्यासाठी एक कढई आणते, एक नवी कॅट एकदम मोठी आणि चांगली हँडलियमची. मस्त मध्ये ही झाली बारकी. पण भाज्या काय करता येत नाही, सगळी सांडती, दिसत नाही काय नाही. तर त्याच्यामुळं आता मोठी कढई बिडई आणते बरं का तुमच्यासाठी, खास भाजी बनवून दाखवण्यासाठी रेसिपी. तर हे का बघू शकता, पालकाची भाजी झालेली आहे तयार. हा तर बहिणी भावानो, या जेवायला मग. तर मित्रांनो, मी आलेले आहे भाजी विकायला. भाजी मंडईमध्ये. मोठ्या बाजारातून भाजी आणली आणि मंडईमध्ये बसले. तर बहिणी भावानो, मोठ्या बाजारात गेले. फुलावर, गाजर आणि ककडी घेऊन आले. हिरवी गार नंबर एकच विकण्यासाठी. तर बहिणी भावानो, चला तुम्हाला दाखविते. लय वेळ बसल्यामुळं माझ्या पायाला झाल्या त्या मुंग्या आल्या त्या. त्याच्यामुळं मला पाय काय उचलू देना झालाय. तेव्हा यशाचं आमच्या लक्ष कुणीकडे आहे. आजी बोलते. आजी काय बोलते त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. हा केला का अभ्यास? केला. हा काय लिहायचं होते ते लिहिलंच का? पुन्हा अजून संध्याकाळी पुन्हा झोपायला हे होत आहे, उशीर होत आहे. अभ्यास करून म्हणून तर पाठवला होता तुला घरला. हा हो. हा तर बहिणी भावानो, चला तुम्हाला दाखवते काय काय आणलंय ते. अग लय मुंगे आले ते बहिणी भावानो, बसून बसून पायाला. दन करून आदळल बाबा मी. मुंग्याचं काय चांगलं असते का? पायच उचलू देत नाही त्या. ठेव का दिसतोय का फुलावरती? ठेव का आहे का? ठेव का आहे का? फुलावर तर आणलाय बहिणी भावानो. तर तुम्ही बघितलं तर माणसाला आम्हाला पण द्या. ठेव का आहे का? आहे का छान? नंबर एकच.
बहिणी भावानो, मी माल कधी पण नंबर एकच आणते बरं का, मला असला तसला नाही. पण शिळा माल झाल्यावर तर काय एकावाच लागतंय, शिळा बी झाला तरी. ही बघा लाल भडक गाजर आहे का, चांगली आवडली का तुम्हाला? बघू शकता, लय छान आहे ती बरं का गाजर. डोळ्यासाठी याचा उपयोग होतोय गाजराचा. नंबर एकच आहे ते लाल भडक, बघू शकता. आणि हो का, काकड्या तर आणल्या त्या, तर मनसाल गारव्याच्या काकड्या घेऊन आली. पण काकडी तर लय नंबर एकच आहे. हो का, कशा आहे त्या, काय काय हिरव्या गार, नंबर एकच. हा ठेव का, आहे का हिरव्या गार, नंबर एक माल. तर बहिणी भावानो, गाजराचा आणलेला आहे पोत. हा ठेव का, आहे का गाजराचं पोत. आणि ही ककडी आणि अलीकड फुलावर ठेव का, आहे का. हा बघू शकता. तर अशा पद्धतीनं माल आणलेला आहे. पण काय गिरायक नव्हतं म्हणून आज मी नाराज आहे. काय करावं, गिरायकच नाही. आणि विकला नाही, कटला नाही, मग मनाला नाराजी वाटते की नाही. जरा आपला माल कटला नाही, आपलं पैसे गुंतलं, आहे का नाही बहिणी भावानं. तुम्ही माझ्या जागेवर असला तर जरा नाराज झाला असाल का नाही, आहे का नाही. हा, पैसे मिळाल्यावर माणसाला कोणाला खुशी होत नाही. पैसा काय नको असते का कोणाला, पैसे आलं की माणसाला खुशी होती यायच की का नाही. तर तसं आज विकलं ना म्हणून जरा मन दुःखी आहे माझं. गाजर घ्या की ताई, 50 रुपये किलो, तर 30 अर्धा किलो ताई. बघा ती बी गिरायक गेल. आजकाल गिरायकाला लय हे आलंय, हे करताय लगेच. तर बहिणी भावानो, आपण आता पहिल्या जागेवर नाहो, दुसऱ्या जागेवर आहोत. त्या माणसानं मला उठविलेला आहे म्हणून तर मला जास्त दुःखी आहे मी. काय करू, हो का, यश उभारलेला आहे आणि गिरायक आहे कमी. पैसे पडतय गुतून, काय करायचं. थंडी वारा तर आता जास्त सुटलेला आहे. गारवाची थंडी तर जास्त वाजायलेली आहे. यशला तर माझ्या सकाळी 7ला उठवून 6ला उठून जावं लागतंय बरं का बहिणी भाऊ शाळेला. 5ला उठतंय लिकरू, आणि शाळेला जावं लागतंय. म्हणून लय वेळ थांबणा झाला गाड्यावर जरा. ठेव का, थंडी वाऱ्याचा मग कानाला ती बांधताव करताव. पण लवकर उठावं लागतंय, थंडी वाजायला लागलेली आहे. मी उठते उशिरा, माझं काय नाही, लेकराला लवकर उठावं लागतंय. तर बहिणी भावानो, यशला खायला सकाळच्या खारी घेतले. ठेव का, बघू शकता, हाय काय चांगली. या चहा खारी खायला, थंडी बी कमी होईल चहा प्यायल्यावर, हाय का नाही बहीण भाऊ. सगळा रस्ता बाजार सुनसान झाला आता. ठेव का, आहे का, एवढे वाहिना झाले ती माणसं, सगळे सुनसान झालं. चला आता आपण मी बादामांदी करावी जाण्यासाठी. होय, काय घ्यायचंय वया, होय. बघा गाजरे घेताव, काकडी घेताव, काय घेताव. बरं आहे. काय घ्यायचं वय, फुलावर न्या, किती न्या जावा. लावताव जमून, तुम्हाला हमेशा जमून देताव म्हणून तर येताव ना, का नाही. तर चला बहिणी भावानो, गिरायक आलेला आहे. चला आता एवढंच.